लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्य आता परत आलेली असते आणि तिने पार्थसाठी खूप छान असं सरप्राईज दिलेलं असतं। तर सगळीकडे अंधार असतो म्हणून आता पार्थला कळत नाही की नक्की हे काय झाले म्हणून तो आता मिथुन काकाला आवाज देत असतो। तेवढ्यातच लाईट लागते आणि तिथे त्याला एक बोर्ड दिसतो। त्या बोर्डवरती लिहिलेलं असतं की बाबा मी आणि आईने तुम्हाला मिस केलं। त्याचबरोबर आता तिथे काव्य सुद्धा त्याला दिसते आणि मग काव्य त्याच्या समोर येते आणि म्हणत असते की अरे आओ ना फिर। मग आता काव्याला पाहून पार्थ खूप खुश झालेला असतो आणि म्हणत असतो की तुम्ही खरंच आलेला आहात का हा माझा भास आहे। त्यावेळेस काव्या म्हणत असते की ही काव्या पार्थ देशमुख परत आलेली आहे असं म्हणून ती आता पार्थला घट्टशी मिठी मारते। मग आता दोघेही खूपच खुश झालेले असतात। तर दुसरीकडे आपण पाहतो की जीवा आता चहा बनवत असतो। तिथे आता त्याचं मन येतं आणि आता मन त्याला म्हणत असतं की तुमची आई तुमच्या बरोबर आली, तुमच्या सोबत गाडीत बसली, हॉस्पिटलमध्ये आली, पण जर तिला कळलं असतं ना तर काहीच खरं झालं नसतं। त्यावेळेस आता जीवा म्हणत असतो की अजून हे किती दिवस लपवायचं आहे, ज्यावेळेस घरच्यांना कळेल ना त्यावेळेस मात्र अवघड होईल। तेवढ्यातच काव्या हे ऐकते आणि म्हणत असते की कळलंय मला हे सगळं। तर आता इकडे हे सगळं काव्याचं बोलणं ऐकून जीवाला धक्काच बसतो। तर काव्या जीवाच्या जवळ येते आणि म्हणत असते की त्या दिवशी रोडवरती जे काही झालं ना ते सगळं काही मला कळलेलं आहे। आता जीवाला जबरदस्त धक्का येथे बसलेला आहे।